चपातीवरती बेसन पीठ घालून तुम्ही हा कधी पौष्टिक नाश्ता बनवला आहे का? नसेल बनवलात ना तर नक्की बनवा, कारण हा तुमचा एकदम फेवरेट नाश्ता तयार होणार आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, एका बाउलमध्ये एक छोटी वाटी बेसन घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, त्याचबरोबर अर्धा कांदा, एक हिरवी मिरची, कोथिंबीर तिन्ही बारीक साईजमध्ये कट करून घेतले आहेत, ते देखील बेसनच्या मिश्रणमध्ये घालायचे आहेत। थोडं थोडं पाणी घालून एकदम पातळ असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बेसनमध्ये जेव्हा आपण पाणी घालतो ना तेव्हा थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी एकदम जास्त सुरुवातीला कधीही घालायचं नाही, त्यामुळे यामध्ये गाठी तयार होतात। तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे एकदम पातळ हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे हे बॅटर हलका होण्यास मदत होते, त्याचबरोबर याला जाळी देखील छान पडते। त्याचबरोबर इथे कोबी, ढबू मिरची आणि कांदा तिन्ही उभ्या साईजमध्ये कट करून घेतले आहेत। त्याचं आपण काय करणार आहोत ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच। तवा देखील गरम झाला आहे, गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे, त्याच्यावरती एक चपाती ठेवायची आहे। चपाती ठेवण्यापूर्वी तव्यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे। चपाती ठेवल्यानंतर त्याच्यावरती अर्धा पळी हे बेसनचं मिश्रण घालायचं आहे आणि ते अगदी पातळ असं पसरून घ्यायचं आहे। बॅटर जाड घालायचं नाही तर पातळ घालायचं आहे, त्यामुळे कुरकुरीत होतं आणि टेस्टला देखील खूप छान लागतो। वरील बाजू थोडीशी सुकली गेली की याच्यावरती आणि याची बाजू पलटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता चपाती खालून देखील एकदम कुरकुरीत सोनेरी रंगावरती भाजली गेली आहे। खूप जास्त आलटीपालटी करावं लागत नाही, एकदा तुम्ही चपाती उलटी केलात की दुसऱ्या साईडने बेसन व्यवस्थित भाजलं जातं। तर त्यासाठी काय करायचं आहे, गॅस मध्यम आचेवरती ठेवून दोन्ही साईडने अशा प्रकारे सोनेरी रंगावरती मस्त भाजून घ्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता जे बेसनचं मिश्रण आपण चपातीवरती घातलं होतं त्याला किती सुंदर कलर आला आहे आणि एकदम व्यवस्थित छान भाजलं देखील गेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरी चपाती देखील ठेवायची आहे आणि परफेक्ट तसंच हे बेसनचं बॅटर घालायचं आहे आणि हे देखील रेडी करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर अशा प्रकारे तुम्ही तव्यावरती प्लेट झाकलात ना तर अगदी काही सेकंदातच वरील बाजू सुकली जाते, मग तुम्ही पटकन हे आलटीपालटी करून भाजून घेऊ शकता। कधीही चपाती जास्त शिल्लक राहिली असेल किंवा नाश्त्याचा काहीतरी वेगळा प्रकार करायचा असेल, अशा वेळेस तुम्ही हे नक्की बनवू शकता। तर अशा प्रकारे ही चपाती देखील रेडी झाली आहे। आता त्याच तव्यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे। आपण जी कापून घेतलेली ढबू मिरची, कोबी आणि कांदा होता ना तो गॅस मोठ्या आचेवरती चालू करायचा आहे आणि याच्यावरती परतून घ्यायचे आहेत। फक्त थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत, म्हणजे याचा क्रंचीपणा थोडासा कमी झाला पाहिजे आणि थोडासा राहिला पाहिजे इतपत आपल्याला भाजायचं आहे। खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही, अगदी 2 मिनिटांसाठी हे भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे भाजले गेले की याच्यावरती पाव चमचा मीठ आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। काळी मिरी पावडर घातल्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते। मीठ आणि काळी मिरी पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आता ही बेसनची चपाती देखील घेतली आहे, त्याच्यावरती काय करायचं आहे, जे मिश्रण आपण थंड करून घेतलं तो कोबीचं ते याच्यावरती घालायचं आहे। पण घालत असताना एका साईडलाच घालून घ्यायचं आहे, कारण याचा आपण रोल बनवणार आहोत। जशी फ्रँकी असते ना परफेक्ट तसंच आपण हे तयार करणार आहोत। तर एका साईडला हे मिश्रण घालून घेतल्यानंतर याच्यावरती तुम्हाला जो आवडेल तो सॉस तुम्ही वापरू शकता। आता इथे मी टोमॅटो केचप वापरत आहे। जर तुम्हाला आवडत असेल ना शेजवान सॉस किंवा आणखी कोणताही तुम्हाला सॉस जो आवडत असेल तो इथे तुम्ही वापरू शकता। लहान मुलांना असू दे किंवा मोठ्यांना सर्वांना चीज देखील खूप आवडतं, तर इथे तुम्ही चीज देखील खिसून वापरू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणताही पदार्थ वापरू शकता। सॉस घातल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खालील बाजू चपातीची अशा प्रकारे फोल्ड करायची आहे। थोडीशी फोल्ड केल्यानंतर आता याचा रोल बनवायचा आहे। अशा प्रकारे रोल बनवत असताना खालील एका बाजूला चपाती तुम्ही फोल्ड केलात ना तर केव्हाही हातामध्ये रोल घेतल्यानंतर त्यातील मिश्रण अजिबात खाली पडत नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, जेव्हाही रोल बनवता तेव्हा त्याची एक साईड आतल्या बाजूने थोडीशी फोल्ड करायची आहे। तर अशा प्रकारे अतिशय हेल्दी चपाती आणि बेसन पिठापासून हा नाश्ता तयार झाला आहे। सकाळी तुम्ही अशा प्रकारे नाश्त्यामध्ये एक चपातीचा रोल खाल्लात ना की तुम्हाला 6 ते 7 तास अजिबात भूक लागणार नाही, पोट अगदी भरलेलं राहतं। त्याचबरोबर तुम्ही जर मुलांना अशा प्रकारे डब्यामध्ये करून देत असाल ना तर हा रोल बनवायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे सेंटरमधून कट करून त्याचे 2 भाग करायचे आहेत। अशा प्रकारे जर मुलांना तुम्ही डब्यामध्ये दिलात ना तर त्यांना खाणंही सोपं जातं, त्याचबरोबर पचायला देखील अतिशय हलका आहे। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी
बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहता येतील. ही रेसिपी तुम्ही करून पाहिलात तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.